सकल मराठा समाज संवाद अभियान तयारीच्या निमित्तानं मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे हे आज कोल्हापुरात आले होते। यावेळी शाहू स्मारक भवनमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। राजेंद्र कोंढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, शैलजा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना राजेंद्र कोंढरे यांनी मराठा समाजानं समाजाच्या मदतीला नेहमीच पुढे राहिलं पाहिजे असं सांगून आपली शेतजमीन न विकता आधुनिक शेतीकडे वळून शेती करण्याबरोबरच आणि उद्योजक बनण्याचं आवाहन त्यांनी केलं। सारथी संस्था, कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, त्याचबरोबर विविध योजना समाजातील वंचितांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यात येत्या 2 ते 3 महिन्यात 250 बैठकांचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि नागरिकांची समोरासमोर चर्चा होऊन यातून अनेक प्रश्न सुटणार आहेत। अशा बैठकीच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस असल्याचं कोंढरे यांनी सांगितलं। मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली। जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला। तसंच सभासद नोंदणी, शाखा विस्तार, शिवराज्याभिषेक मिरवणूक, समाजाला मिळणाऱ्या विविध योजना याबाबत माहिती दिली। या बैठकीला महिला जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले, ग्राहक आणि सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष सरदार पाटील यांच्यासह प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष उपस्थित होते।